करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केलेत। धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून वाल्मिक कराडने मारहाण केल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी केलाय। तर धनंजय मुंडेंचे अनेक काका आहेत असं देखील करुणा मुंडे म्हणाल्या। सोबत करुणा शर्मा मुंडे आहेत। काल कौटुंबिक न्यायालयाने काल एक निर्णय दिला आहे धनंजय मुंडे यांना पोटगी देण्यासंदर्भातला। मात्र कौटुंबिक हिंसाचाराबाबत अद्याप निर्णय झालेला नाही। माझ्यासोबत कलेक्टर ऑफिसमध्ये वाल्मिक कराडनी मारहाण केली, हे सगळी जी गोष्ट आहे ते कोर्टामध्ये मी डोमेस्टिक व्हायलन्समध्ये टाकलेलं आहे। जिल्हाधिकारी कार्यालय में माझ्यासोबत मारहाण केली आहे, माझी काय ओळख नाही आहे त्यांच्यासोबत। तो धनंजय मुंडे केनेवरती मारा होगा उन्हें। आका आहे असं सध्या जोरदार सुरू आहे। वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरण काय नेमकं त्यामध्ये तुम्हाला काही त्याबद्दल काही माहिती खूप काही आहे, तरी पण मी आता तोंड उघडणार नाही। खूप काही माहिती आहे आणि वेगळे ठिकाणे वेगळे आका आहे, पण आता मी तोंड उघडणार नाही, क्योंकि जे माझा मुद्दा आहे ते डोमेस्टिक व्हायलन्सचा मुद्दा आहे। ते मुद्दा भटकू नये त्याच्यासाठी आता आपण याच्यावरती फोकस करणार आहे। वाल्मिक कराड इतके दिवस गायब होता, त्यावेळे त्यांची काय गेम केली की काय केला, त्यांना गायब केला, तोंड उघडणार होता तो काय आहे ते असं काय करू शकतात हे लोक। पंकजा मुंडेबद्दल माझा काही आक्षेप नाही आहे, पण आज दोनों बहीण भाऊ एक झाले, 1 वर्ष अगोदर एक झाले, पण 2009 पासून 2023 पर्यंत दोनों भाई बहन लढत होते। हाँ 100% द्यावं लागेल, क्योंकि असं दोनों भाई बहननी एक दुसरेचे साठी कटकारस्थान रचलेले आहे। मी बायको आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन बोदारेसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। आणि आता एक धक्कादायक बातमी समोर येते नाशिक जिल्ह्यातून। नाशिक जिल्ह्यात पीएम किसान योजनेच्या नावाने अनेक शेतकऱ्यांना गंडा घालण्यात आलाय। मोबाईलवर आलेल्या पीएम किसान योजनेची लिंक उघडल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यातून पैसे गायब झालेत। एका शेतकऱ्याच्या अकाउंटमधून तब्बल 2 लाख रुपये गायब झालेत। फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी नाशिक पोलिसांकडे तक्रार केली आहे। एपीके पीएम किसान योजना .apk. जसे क्लिक केली की त्याच्या मागे हिडन किंवा एक लपवलेला प्रोग्राम असतो, SMS फॉरवर्डिंग करतो तो। आणि मग तिकडे बसलेले जे फ्रॉडस्टर आहेत ते काय करतात, तुमचे जे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड तुमचे जे आहेत त्याच्यावर ते पर्चेसिंग करतात आणि त्याचा जो OTP येतो तो OTP त्यांना परस्पर मिळतो आणि त्या OTP आला की त्या OTPद्वारे ते पैसे काढून घेतात। मला एक PM किसान म्हणून एक लिंक आली होती, ती क्लिक केल्या माझा मोबाईल हँग झाला। हँग झाल्याच्या नंतरून डायरेक्ट माझ्या अकाउंटवर होते 2.5 लाख रुपये, त्याच्यातले एकदा 99,000 रुपये गेले, एकदा 99,900 रुपये कट झाली। मग मला ते कळालं आणि मी नंतर माझ्याकडं काही नाही, टाचन पिन नसल्यामुळं मोबाईल स्विच ऑफ बी होत नव्हतं, काहीच नाही। मग नंतर मी काट्याने ते सिम कार्ड काढलं, तेव्हा बाकीचे 50,000 रुपये वाचले। लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर येते। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या महिनाभरातच 5 लाखांनी कमी झाली आहे। डिसेंबरमध्ये 2.46 कोटी लाभार्थ्यांना 1,500चा लाभ मिळत होता, मात्र जानेवारीत ही संख्या 2.41 कोटींवर आली आहे। राज्य सरकारने योजनेतील लाभार्थ्यांची यादी तयार करून खर्चात कपात करण्याची योजना आखली आहे। माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये लाभार्थ्यांमध्ये घट कशामुळे झालेली आहे, थोडीफार जी घट झालेली आहे कशामुळे झालेली आहे की त्याच्यामध्ये नियम आहे की 65 वर्षावरचं व्यक्ती चालणार नाही, 4 व्हीलर असलेली व्यक्ती चालणार नाही, आणि अनावधानाने किंवा नजरचुकीने ह्या जर महिला भगिनी त्याच्यामध्ये आल्या असतील तर त्या कमी झालेल्या आहेत। जाणीवपूर्वक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना थांबवण्याचा कुठेही हेतू नाही, ती आहे तशीच चालू राहणार। हळूहळू बरेच लाडक्या बहिणी त्या योजनेतून गाळल्या जात। सरकारच्या तिजोरीत पैसे नाही आहेत, निवडणुका संपलेल्या आहेत, बहिणींनी मतं दिलेली आहेत, 1500 रुपये 3 महिन्याचे त्यांना पोचलेले आहेत, पण आता पैसे नाही आहेत। त्याच्यामुळे जेवढं त्यांना हे ओझं कमी करता येईल तेवढं ते करतील। नीती आयोगापासून अनेक वित्तीय संस्थांनी ह्या योजनेवरती आपलं एकदम कठोर भाष्य व्यक्त केलं आहे।
लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या अपात्र बहिणींची आता घरोघरी जाऊन चौकशी होणार आहे। ज्या लाडक्या बहिणींच्या घरी 4 चाकी आहे त्या बहिणींना योजनेतून अपात्र ठरवण्यात येणार आहे। आजपासून लाडक्या बहिणींच्या घरी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका जाऊन योजनेच्या निकषात बसणाऱ्या बहिणींची पडताळणी करतील। 8 दिवसात पडताळणी पूर्ण करून अहवाल पाठवावा असे आदेश महिला आणि बाल विकास विभागाने दिलेत। तर आपण पाहतोय एकूण लाभार्थी महिला या 2.59 कोटी इतकी आहेत। दरमहा लाभाची रक्कम 1500 रुपये योजनेची सद्यस्थिती आपण पाहतोय। तर दरमहा लागणारा निधी हा 3885 कोटी इतका आहे। 4 चाकी वाहनधारक 10 लाख असल्याचा अंदाज आहे। तर आपण पाहतोय नवे निकष नेमके काय असतील तर महिलेचं वय 18 ते 65 पर्यंत असलं पाहिजे। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आत असावं। तर कुटुंबातील कुठलाही सदस्य सरकारी नोकरीत नसावा, तसंच प्राप्तिकर भरणारा देखील नसावा। संजय गांधी निराधार योजनेसारख्या अन्य योजना लाभ घेतलेला नसावा। कुटुंबाच्या नावावर 4 चाकी वाहन असल्यास अपात्र ठरणार आहे। आणि आता बातमी आहे अक्षय शिंदे एन्काउंटर संदर्भातली। अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणाची सुनावणी सुरूच राहणार असा निर्णय मुंबई हायकोर्टाने घेतलाय। तर आपण पाहिलं अक्षय शिंदेच्या पालकांनी याचिका मागे घेण्याची विनंती केली होती आणि या वयात आम्हाला धावपळ शक्य नाही असं अक्षयच्या पालकांनी म्हटलं होतं। त्यावर कोर्टाने तुम्ही गैरहजर राहिलात तरी सुनावणी सुरूच राहील असा निर्णय दिलाय। या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 फेब्रुवारीला होणार आहे। एक गोष्ट मी निश्चित तुम्हाला सांगू शकतो की पोलिसी न्याय आम्ही बर्दाश्त करणार नाही। आमच्या न्यायालयाचे अधिकार जर पोलीस वापरत असतील आणि स्वतः एन्काउंटरच्या नावाखाली, न्यायाच्या नावाखाली जर ते लोकांना मारत असतील तर कदापि आम्ही आमच्या न्यायालयाच्या अधिकारावरती गदा येऊ देणार नाही। त्याच्यासाठी आम्ही प्राणपणाला लावू लढत राहू ही केस। आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। बातमी सोलापुरातून। सोलापुरात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा फरार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 2 साथीदारांसह अटक केली आहे। त्यांच्याकडील 4 देशी बनावटीचे पिस्टल आणि 24 जिवंत काडतुसं हस्तगत करण्यात आली आहे। अतिक्रमण विभागाकडून सोलापुरात मोठी कारवाई करण्यात आली आहे। सोलापूर शहरात अतिक्रमणाच्या तक्रारी वाढल्याने महानगरपालिका अतिक्रमण विभाग आणि वाहतूक शाखेअंतर्गत अतिक्रमण हटवण्यात आलंय। बेगमपेठ बाजार त्याचप्रमाणे विजापूर वेस या परिसरामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे। नवी मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मोठी कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये तब्बल 200 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले। सुमारे 12 किलो उच्च प्रतीचं कोकेन आणि 5 किलो ड्राय पोनीट गांजा जप्त करण्यात आलाय। तर चौघांना एनसीबीने अटक देखील केली आहे। तर गुजरातच्या बसमधून महाराष्ट्रात गुटखा तस्करी करणाऱ्या पोलिसांनी पकडलं आहे। गुटखा तस्करीसाठी गुजरात राज्याच्या बसचा वापरल्या जात होत्या आणि बसची तपासणी करत 4,41,000चा गुटखा जप्त करण्यात आला। मोक्का अंतर्गत कारवाई चुकवण्यासाठी गेली 6 वर्षे फरार असलेला मटका किंग सम्राट कोराने काल न्यायालयामध्ये हजर झाला होता। पोलिसांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे। सम्राट कोरानेला कळंबा कारागृहातून कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलाय। नाशिकच्या वडाळा परिसरात 4 चाकी वाहतूक, गावठी कट्टा, कोयते आणि चॉपर घेऊन फिरणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। तर शहरातील गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 संशयित बांगलादेशी सापडल्यात। तर पडेगाव रोड मधील हॉटेल सिगडीमध्ये हा छापा टाकण्यात आलाय। त्यावेळी 5 जणांचं नाव एका धर्माचं तर आडनाव दुसऱ्या धर्माचं असा प्रकार निदर्शनास आलाय। त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी चौकशी सुरू केली आहे।
मेघवाडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक करत त्याच्याकडून 2 गावठी पिस्टल, 6 जिवंत कारतुसे आणि 10 लाख रुपये रोख हस्तगत करण्यात आल्यात। तर गौस मोहिद्दीन शहाबुद्दीन सय्यद असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। आणि आता एक धक्कादायक बातमी समोर येते पुण्यामध्ये पोलिसावर हल्ला करण्यात आलाय। डोक्यात दगड घालण्यात आलेला आहे पोलिसाच्या। या क्षणाची धक्कादायक बातमी पुण्यातून आपण पाहतोय। दुचाकीवाल्याचा पोलिसावर प्राणघातक हल्ला आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। फोनवर बोलत दुचाकी चालवत असल्याने या पोलिसाने त्याला रोखलं होतं। हल्ल्यात पोलीस राजेश नाईक हे गंभीर जखमी झाले। तर मोबाईल कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद झालेली आहे आणि या घटनेचे दृश्य आपण पाहू शकतो। एका ट्रॅफिक पोलिसावर एका दुचाकी स्वाराने प्राणघातक हल्ला केलेला आहे। दगड डोक्यात टाकून हा हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यामध्ये हा ट्रॅफिक पोलीस गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते। पुण्यातला हा प्रकार आहे। तर डोक्यामध्ये दगड घालण्यात आलेला आहे। दुचाकीवाल्याचा पोलिसावर प्राणघातक हल्ला मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाला। कोयता गँगमुळे पुणेकर दहशतीत आहेत, तर दुसरीकडे पुण्यामध्ये पोलीसच असुरक्षित आहेत का असा प्रश्न या घटनेच्या निमित्ताने उपस्थित होतोय। व तो पुढच्या बातमीकडे बातमी आहे बीडमधील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कावत ॲक्शन मोडमध्ये आल्यात। जिल्हाभरात विविध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल असलेल्या 80 जणांना बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेत यापुढे अशा पद्धतीचे गुन्हे त्यांच्या हातून घडल्यास MPDA हद्दपारी त्याचप्रमाणे मकोकानुसार कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना SP ऑफिसला बोलवलेलं आहे। यांच्यावरती सामाजिक त्याचप्रमाणे राजकीय तसेच प्रॉपर्टी ऑफेन्सेस आणि बॉडी ऑफेन्सेस देखील दाखल आहेत। यांना आपण अशा पद्धतीने समज दिली की तुमची जी काही पार्श्वभूमी आहे किंवा तुमचे जे गुन्हे आहेत त्याच्यानुसार तुमच्यावरती गंभीर अशी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल। यामध्ये हद्दपारी सारख्या कारवाया असतील, MPDA असेल, मकोका सारख्या गंभीर कारवाया असतील, या तुमच्या विरोधात केल्या जाणार आहेत। आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। 36 जिल्हे 36 रिपोर्टर। बातमी जळगाव जिल्ह्यातून। जळगावच्या 40 गावात नागद रोड परिसरातील 4 घरांना आग लागली आहे। सुदैवाने आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही। आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। संपूर्ण घर हे जळून खाक झाल्याने नागरिकांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं। महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचा आरोप नागरिकांनी केला। पुण्याजवळील दिवेघाट डोंगरात वणवा पेटलाय। हा वणवा विझवण्यासाठी फुरसुंगीच्या पोलिसांसह नागरिक शर्थीचे प्रयत्न करतायत। तर दिवेघाटामध्ये वाळलेलं गवत अज्ञातांनी काडी टाकून पेटवलं आणि त्यानंतर आगीने रौद्ररूप धारण केलंय। या वणव्यात शेकडो पशुपक्ष्यांचे घरटे देखील जळून खाक होत आहेत। अहिल्यानगर शहरातील एकवीर चौकात स्कॉर्पिओ गाडीला आग लागली आहे। यावेळी चालकाने गाडीतून बाहेर उडी घेतल्याने त्याचे प्राण वाचलेत, मात्र संपूर्ण स्कॉर्पिओ गाडी जळून खाक झाली आहे। त्याचप्रमाणे या गाडीला आग लागल्याचं कारण अद्यापही कळू शकलेलं नाहीये। पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी परिसरामध्ये रात्री दुकानांना भीषण आग लागली आहे। या आगीमध्ये कुदळवाडी परिसरातील 3 दुकान पूर्णपणे जळून खाक झाले। तर जळालेल्या दुकानांमध्ये एक फुटवेअर शॉप आणि 2 रेडीमेड कपड्यांच्या शॉपचा समावेश आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। कोल्हापूरमध्ये कागल MIDCतील एका ऑइल कंपनीला मोठी आग लागली आहे। शॉर्ट सर्किटमुळे कंपनीतील स्क्रॅप मटेरियल जळून खाक झालंय। त्याचप्रमाणे अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी जाऊन तात्काळ आग विझवली आहे, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली। मुंबईतील आकाशवाणी आमदार निवास आग लागली होती। रूम नंबर 313 मध्ये पहाटे 5च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली होती। आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा अनर्थ टळला। आणि आता एक महत्त्वाची बातमी मुंबईतील वडाळा रेल्वे स्थानकावर एका महिलेचा जीव थोडक्यात बचावलाय। महिला चालू लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती। यावेळी महिला पोलिसाने प्रसंगावधान दाखवत महिलेचे प्राण वाचवलेत।
तर ही दृश्य सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहेत. दरम्यान महिला पोलिसाचं कौतुक केलं जाते. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. तुमची घाई तुमच्या जीवावर बेतू शकते, त्यामुळे मुंबईमध्ये लोकलने प्रवास करत असताना काळजी घेण्याची गरज आहे. तर या महिलेचे प्राण थोडक्यात बचावलेले आहेत. मुंबईतील लोकलमध्ये प्रवास करत असताना काळजी घेण्याचं आवाहन तुम्हाला साम टीव्ही देखील करतंय. नवी मुंबईमधील पोद्दार शाळेत 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शाळेतच आत्महत्या केली आहे. शाळेच्या 5व्या मजल्यावरून उडी मारून ही आत्महत्या करण्यात आली आहे. नीलकृष्णा किन्हीकर असं या मुलाचं नाव आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला. धाराशिवच्या कळंब तालुक्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आलाय. या मयत व्यक्तीकडून चाकू आणि चोरीसाठी लागणारे साहित्य सापडलंय. चोरी करून दुचाकीने पळ काढताना दुचाकीवरून पडून मृत्यू झाला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात येते. या मयत व्यक्तीचं वय हे 30 ते 35 वर्ष असून ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. सिंधुदुर्गमध्ये झाराप 0 पॉइंट या ठिकाणी 2 पर्यटकांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. चहाच्या कपामध्ये माशी पडल्यानं हॉटेल मालक आणि पर्यटकांमध्ये हा वाद झाला होता. त्यानंतर हॉटेल मालक आणि 5 ते 6 जणांनी मिळून पर्यटकाला दोरीने बांधून मारहाण केली आहे. त्यांच्या विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. देहरादूनमधील एका तरुणाने बंबल ॲपच्या सहाय्याने एका इसमासोबत महिलेच्या आवाजात संवाद साधत प्रेमाचे नाटक केलं. 1.5 वर्षांपर्यंत प्रेमाचं नाटक करून तरुणाने तब्बल 33 लाखांना गंडा घातलाय. अखेर संशय आल्याने त्याने सायबर पोलिसात तक्रार केली आहे. आरोपीला थेट देहरादूनमधून अटक केली आहे. तर कैलासचंद मीना असं आरोपीचं नाव आहे. बातमी बुलढाण्यातून. बुलढाणा जिल्ह्यातील टुणकी गावातील 4 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. चिमुकलीला जवळपास 15 ते 17 टाके लागले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी सोनाळा पोलिसांनी मध्य प्रदेशातील सुनील निगवाले या आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करतात. जळगाव शहरात एका दुचाकी चोराला पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी त्याच्याकडून 15 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. या दुचाकी त्याने जळगावसह जिल्हापेठ, रामानंद नगर, MIDC आणि धुळे या परिसरातून चोरल्यात. त्याचप्रमाणे या प्रकरणाचा आणखी तपास पोलीस करतात. नाशिकच्या दिंडोरी रोडवरील नामवंत बिल्डरच्या घरावर पहाटेच्या सुमारास गोळीबार आणि दगडफेक झाली. 2 अज्ञातांनी घरावर गोळीबार करून पळ काढलाय. तर 2 दिवसांपूर्वीच घरासमोर उभ्या असलेल्या 4 चाकीची ही तोडफोड झाली होती. म्हसळून पोलीस या प्रकरणी तपास करतात. वर्ध्यात शेतीचं अनुदान मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करण्यात आली होती. त्यात एका महिलेचे 2,15,000 आणि या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून 30,000 रुपये आणि मोटारसायकल जप्त केली आहे. आणि आता एक महत्त्वाची बातमी. महाकुंभ मेळ्यात माळा विकणाऱ्या मोनालिसाला तुम्ही पाहिलंच असेल. मात्र आता मोनालिसाचा नवीन लुक पहा. मोनालिसा मॉडेल बनली आहे. होय, तिच्या मॉडेलिंगचे व्हिडिओ आता व्हायरल करून तसा दावा देखील करण्यात आलाय. मात्र खरंच मोनालिसाने मॉडेलिंग सुरू केली आहे का याची आम्ही पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलंय तुम्हीच पहा. प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात निळ्या डोळ्यांची मोनालिसा चर्चेत आली आणि अख्ख्या देशभरात व्हायरल झाली. आणि बघता बघता माळा विकणारी मोनालिसा स्टार बनली. मात्र आता तिनं माळा विकणं बंद करून मॉडेल बनल्याचा दावा करण्यात आलाय. तसे तिचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले. मात्र खरंच मोनालिसा मॉडेल झालीये का? तिनं नवीन लुक केलाय का? ती आता मॉडेलिंग सिनेमात काम करणार आहे का? याची आम्ही पडताळणी सुरू केली. या व्हिडिओ सोबत एक फोटोही व्हायरल होतोय. या फोटोत दिसणारी तरुणी ही मोनालिसाच असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र आम्ही याची पडताळणी केली.
त्यावेळी तो फोटो दुसऱ्याच तरुणीचा असल्याचं समोर आलं. व्हिडिओ की फ्रेम रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर व्हायरल व्हिडिओ क्रिएटर तनू रावत या युजरच्या इंस्टाग्रामवर मूळ व्हिडिओ असल्याचं आढळलं. तनू रावतनं हा व्हिडिओ नोव्हेंबर 2024 रोजी अपलोड केला होता. यासोबत अनेक व्हिडिओ आणि फोटो मोनालिसाचे व्हायरल करण्यात आले. मात्र ते तरी खरे आहेत का ते आम्ही पडताळून पाहिलं. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. मोनालिसा मॉडेल बनल्याचा दावा खोटा आहे. मोनालिसाचे फोटो आणि व्हिडिओ AI द्वारे बनवण्यात आले. मोनालिसा अजूनही महाकुंभात माळाच विकतीये. AI न बनवलेले फोटो व्हायरल करण्यात आले. मोनालिसा भोसलेचे व्हिडिओ फेस स्वॅप टेक्नॉलॉजी वापरून तयार करण्यात आले. सध्या मोनालिसा ही ट्रेंडिंग मध्ये आहे. काहींनी तिच्या प्रसिद्धीचा फायदा घेत असे व्हिडिओ तयार केले आणि ही मोनालिसाच असल्याचा दावा केलाय. मात्र आमच्या पडताळणीत मोनालिसानं नवीन लुक करून मॉडेलिंग केल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.